एके ठिकाणी तर आम्हाला असं सांगितलं होतं की या डेटपर्यंत जर तुमचं जमलं नाही तर विवाहाचे चान्सेस खूपच कमी आहेत. पण त्याच्यानंतर मला भाऊ भेटले. 2 महिन्याच्या आतच माझं लग्न जमलं. नमस्कार. आज आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील पारगाव खंडाळा या गावी श्री सागर गाडगे यांच्या निवासस्थानी. त्यांचं कौशल्य कोचिंग क्लासेस ही संस्था आहे. ते गेली 6 वर्षापासून ही संस्था चालवित आहे. तर त्यांना साधारण जून 2025 पासून मार्गदर्शन आपण आपल्या वास्तुशास्त्राचं करत आहोत. तर त्यांचे अनुभव आपण जाणून घेणार आहोत. तर सर नमस्कार. नमस्कार, मी सागर गाडगे, कौशल्य कोचिंग क्लासेसचा डायरेक्टर. मी स्वतः BE मेकॅनिकल आहे. मेकॅनिकल झाल्यानंतर मी त्याच्यानंतर जॉब पण केला. त्याच्यानंतर MPSC प्रिपरेशन करत होतो. याच्यानंतर मी मग खंडाळ्यात लॉकडाऊननंतर काय करायचं, ज्यावेळी एक्झाम थांबल्या त्याच्यानंतर लॉकडाऊननंतर मग मी क्लासेस सुरू केले. 2021ला क्लास सुरू केला होता. 21पासून मी क्लासेस घेतो आहे आणि गेली 6 वर्ष झाले मी इथं खंडाळ्यामध्ये कोचिंग क्लासेस सुरू केलेत आणि 6 वर्ष झाले मी या क्षेत्रामध्ये काम करतो आहे. सर, आपण सांगितल्याप्रमाणे आपण BE मेकॅनिकल आहात. गेली 6 वर्षापासून आपण शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहात. तर तुम्ही या वास्तुशास्त्राकडे कसे वळलात? खरं तर मी सायन्स एज्युकेशन असल्यामुळं या पत्रिका किंवा भविष्य वास्तुशास्त्र यावर थोडासा कमी विश्वास होता. म्हणजे नसता म्हटला तरी चालेल. पण भाऊंना ॲक्च्युली हे वास्तुशास्त्र आपल्या रेग्युलर लाईफमध्ये कसं वैज्ञानिक दृष्टिकोनातून आम्हाला पटवून दिलं. सायंटिफिक व्ह्यूने या गोष्टी सगळ्या सांगितल्या, त्या पटल्या आणि त्याचा फायदा पण आम्हाला आत्ता दिसत आहे. म्हणून तर ॲक्च्युली खरं तर आम्ही या गोष्टींकडे वळालो. सर, आपण वास्तुशास्त्राचं मार्गदर्शन घ्यावं असं का वाटलं आपल्याला? गेले 5-6 वर्ष मी ॲक्च्युली खरं तर क्लासेस घेतो आहे. पण या 5-6 वर्षामध्ये जसं पाहिजे तेवढी ग्रोथ अशी होत नव्हती. म्हणजे कितीही चांगलं डिलिव्हर केलं तरी मुलांची संख्या किंवा येणारी फी या माध्यमातून जो होणारा फायदा होता किंवा मुलांपर्यंत जे पोचायला पाहिजे होतं तेवढ्या प्रकरणामध्ये तेवढ्या माध्यमात पोचलं जात नव्हतं. मग असं कुठंतरी वाटलं की आपण तर आपले 100% देतोय की मग अजून कुठली एक गोष्ट असते जी 99% जरी आपण आपलं काम केलं तरी 0.1% कुठंतरी नशिबाचा भाग असतो. कुठली तरी एक वेगळी शक्ती आपल्यासाठी त्यासाठी गरजेची असती. मग हे कुठंतरी काय कमी पडतंय की काय, यासाठी खरं तर मी वास्तुशास्त्राकडे वळालो. आणि कसं होतं, अपयशानंतर यशाची पायरी येते. ती यशाचा ॲक्च्युली पूर्ण जिना चढलो तरी पण यश काय अपयशानंतर आलं नव्हतं. मग नंतर एक काहीतरी करावं, नक्की कुठंतरी कमी काय पडतंय हे चांगलं शोधण्यासाठी खरं तर मी वास्तुशास्त्राकडे वळालो. वास्तुशास्त्राचं मार्गदर्शन घेण्यासाठी आमच्याशी संपर्क करा असं कुणी सुचवलं तुम्हाला? खरं तर ॲक्च्युली माझे मामा इथंच राहतात, पांडुरंग खंडागळे सर. खंडागळे सर म्हणजे माझे मामा यांना माझ्यासाठी या गोष्टी, माझ्या हे क्लास चांगला चालावा किंवा बाकी लग्न ठरावं या गोष्टींसाठी पण खूप सारे प्रयत्न घेतले होते. मग मामांना मला सजेस्ट केलं की आमचे एक ओळखीचे आहेत की ज्यांना बऱ्याच वेळा वास्तुशास्त्रामध्ये अगदी प्रवीण आहेत, मग त्यांच्याकडे जाऊन आपण एकदा फायनल सगळ्या गोष्टी बघू. याच्या आधी पण मामा मामी मी स्वतः बऱ्याच ठिकाणी जाऊन पत्रिका दाखवल्या, घर दाखवलं, बऱ्याच गोष्टी गेल्या, पण त्यातनं उपाय रेमेडीज म्हणून आम्हाला काय मिळत नव्हतं. म्हणजे फुलफिलनेस येत नव्हता. 100% अशी गॅरंटी किंवा भरपूर सारे उपाय सांगितले, भरपूर सारे उपास तापास सगळ्या गोष्टी सगळं पाळणं सगळं झालं, पण त्यातनं रिझल्ट काय पूर्ण 100% येत नव्हता. समाधान असं काय होत नव्हतं किंवा त्यातनं रिझल्टच येईना. म्हणून मग मामांना सांगितलं, मामांना सुचवलं. मामांच्या घरी सर्वात पहिले त्यांना स्वतः केलं आणि सांगितलं की अरे असं आपण केलंय, आपल्या घरी केलंय, मला तर रिझल्ट वाटतोय, या पण घरी आपण एकदा करून बघू. क्लासमध्ये किंवा तुझ्या बाकीच्या आयुष्यामध्ये काय भरभराट येते याचा एकदा आपण ट्राय करून बघू. म्हणून खरं तर आम्ही या भाऊंकडे वळालो. आपण साधारण जून 2025 पासून माझ्या संपर्कात आहात. ज्यानंतर पहिले आपण सुरुवातीला आपली वास्तू विजिट केली, त्यानंतर आपण आपल्या इथल्या उपाययोजना केल्या. त्या उपाययोजनांचा काय फायदा झाला आपल्याला? खरंच असं सांगायला झालं तर वास्तुशास्त्र म्हणालं की कुठंतरी काहीतरी तोडफोड करा, हे काहीतरी बदला, इथलं काहीतरी चुकलंय. ॲक्च्युली ही वास्तू बांधली त्याला 25 वर्ष झाली. 2000 साली ही वास्तू बांधली होती. त्यावेळी त्या तुटपुंज पैशात जे काय जमलं त्या पद्धतीनं बांधली होती. त्यामुळे त्या वास्तुशास्त्र म्हणलं की या सगळ्या गोष्टी आल्या की हे तोड ते कर,
यावेळी मात्र मला हा कसलाच अनुभव आला नाही. कुठलीही तोडफोड करायला भाऊंनी सांगितलं नाही किंवा बाकी कुठले बदल करायला सांगितलं नाही. पहिली तर भाऊंनी एकदा माझी पत्रिका बघितली आणि सांगितलं की बाबा हा यात पॉसिबिलिटी आहेत, आपण यात काही चेंज करू शकतो, आपण यात चेंज करू, नक्की पॉझिटिव्हली 100% त्याचे फरक तुम्हाला नक्की दिसतील. स्वतः भाऊंना पत्रिका बघितली, त्यानंतर घरी आले, वास्तू व्हिजिट केली. मामाच्या घरी ऑलरेडी त्यांना ते वास्तुशास्त्राचा उपाय केलेला होताच, त्यामुळे बाकी त्याच्यावर डाऊट तर आम्हाला नव्हताच. पण या वास्तूत पण बाकी काय प्रॉब्लेम्स असतील, फॉर एक्झाम्पल तुमचा अग्नी कुठं पेटवला पाहिजे किंवा तुमचं टॉयलेट बाथरूम कुठं असावं, घराची पाण्याची टाकी साठवायची कुठं असावी, तुम्ही घराचे पैसे ठेवतात ती तिजोरीची जागा कुठं असावी, या कुठलाच चेंज न सांगता जे आहे त्या गोष्टींमध्ये कुठं थोडंफार काहीतरी करून एका थोड्याफार उपाययोजनांमध्ये मला खूप चांगला रिझल्ट आला. साधारण आपण मार्गदर्शन घेतल्यापासून किती दिवसात आपल्याला याचा रिझल्ट फायदा मिळाला? जून 2025ला भाऊंना व्हिजिट केली. त्याच्यानंतर ॲक्च्युली हे वर्षाची माझी सुरुवातच होती अकॅडमिक इयर्सची. म्हणजे ॲक्च्युली त्याच्या अगोदर माझ्याकडं 20-25 एका बॅचला अशी मुलं असायची. म्हणजे जेमतेम 60-65 मुलांपर्यंत मी शिकवत होतो, पूर्ण वेळ खर्च करत होतो. पण एकदा मला याच्यावर उपाययोजना झाल्यानंतर, वास्तू व्हिजिट झाल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या वाढमध्ये जवळजवळ डबल वाढ झाली. आत्ता यावेळी माझ्याकडे टोटल 10वीलाच फक्त 62 मुलं होती. 8वी 9वी म्हणून टोटल आम्ही 100चा आकडा पार केला. म्हणजे हा तर मला फायदा झालाच किंवा हा लगेचच उपाय आम्हाला त्याचा म्हणजे प्रचिती लगेच आली. आणि बाकीच्या माझ्या आयुष्यामध्ये पण म्हणजे अगदी वैवाहिक आयुष्य सुरू झालं, गेले बरेच वर्ष अडकलेल्या गोष्टी पण माझ्या पूर्ण झाल्या, बाकी सगळ्या गोष्टी पूर्ण सुरू झाल्या. आता सगळं व्यवस्थित सुरू आहे. आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती विवाह. आता विवाह आला म्हणजे अडचणी आल्याच, तर अशाही अडचणी सरांच्या जीवनात होत्या. आता काय होत्या त्या अडचणी, तर त्याबद्दलचा तुम्ही जर अनुभव शेअर केला तर खूप बरं होईल. यापूर्वी तुम्ही कुठं कुठं काय काय केलं होतं ते? खरं तर तसं सांगायचं म्हणलं की MPSC करत होतो, त्यामुळं काहीतरी अधिकारी झाल्यावरच किंवा पोस्ट मिळाल्यावरच मी लग्न करेल असं माझा एक अंदाज म्हणजे असं ठरलं होतं. त्याच्यानंतर परत करोना आला, त्याच्यानंतर पण मग त्याच्यानंतर घरी काही प्रॉब्लेम झाले. त्याच्यानंतर आम्ही गेले 2-3 वर्ष सर्चिंगमध्येच होतो. बऱ्याच ठिकाणी गेलो, बऱ्याच ठिकाणी पत्रिका दाखवल्या, बरेच उपाय सांगितले, बरेच उपाय केले, पण त्यातनं पण काही होत नव्हतं. मामींना माझ्या बरेच प्रयत्न केले, आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो. एके ठिकाणी तर आम्हाला असं सांगितलं होतं की या डेटपर्यंत जर तुमचं जमलं नाही तर विवाहाचे चान्सेस खूपच कमी आहेत, मग तोपर्यंतच तुम्ही काहीतरी ॲडजस्टमेंट करा, काही पण करा, पण त्या तारखेच्या आतच बघा. ती तारीख उलटून गेली होती आणि त्याच्यानंतर मला भाऊ भेटले. जेव्हा भाऊंना घरी व्हिजिट करून गेले, वास्तुशास्त्राचे काही उपाय सांगितले, त्याच्यानंतर माझं लग्न 31 ऑक्टोबरला झालं. जूनला भाऊ व्हिजिट करून गेले, ऑगस्टमध्ये आम्ही बघून आलो. 2 महिन्याच्या आत मला हा सगळा रिझल्ट मिळालेला आहे. नक्कीच सर, आपल्याला वास्तुशास्त्राचा खूप खरंच चांगला अनुभव आलेला आहे. त्याची प्रचितीही तुम्ही आज व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कौटुंबिक ठिकाणी पण घेत आहात. मी तुम्हाला पुढील आयुष्यासाठी ही सदिच्छा देतो. आणि आत्ता फक्त एकच विचारतो, तुम्ही या वास्तुशास्त्राच्या मार्गदर्शनाबाबत इतरांना काय सुचवाल? नक्कीच भाऊ, याच्या अगोदर मी घ्यायचे तेवढे 100% प्रयत्न घेत होतोच, पण मी मगाशी म्हटलं तसं कुठंतरी नशिबाचा 1.1% राहतच होता. ज्यावेळीपासून वास्तुशास्त्रात तुम्ही इथं मला मार्गदर्शन केलं त्यावेळीपासून म्हणजे भाऊंना सांगितलं होतं की काही वेळ जायला लागेल, त्याच्यानंतर तुमच्या घरात तुमच्या सगळ्यांच्यात एक पॉझिटिव्ह एनर्जी चालू होईल, एक पॉझिटिव्ह थिंकिंग होईल, तुमची घरात सगळं आनंदी वातावरण राहील, पॉझिटिव्ह वातावरण राहील. तसंच सगळं आता पण होत आहे. ॲक्च्युली सगळ्यांना मला एक सांगायचं आहे, या माध्यमातून मला खरं तर सर्वांना एक सांगायचं आहे की आपण सगळेजण 100% कष्ट तर करत असतोच, पण एखादा कुठंतरी एक हातचा आपल्याला लागतो, एक कुठंतरी 1.1% नशिबाचा देवाचा लागतो की ज्यातून आपण पूर्वत्वापर्यंत पोहोचतो. आणि खरं तर मी नक्की सांगेल, मला याचा पूर्ण 100% रिझल्ट मिळालेला आहे. तुम्ही पण याचा फायदा घ्या. भाऊंसारखा अगदी साधा माणूस आपल्यासोबत आहे आणि खरंच काही तोडफोड न करता वास्तुशास्त्र कसं असतं, मला याचा खरंच चांगला अनुभव मिळाला आहे. तुम्ही पण याच्या माध्यमातून नक्की भाऊंकडे जा आणि 100% तुम्हालाही रिझल्ट मिळेल याची मी नक्की तुम्हाला ग्वाही देतो.